उपमा छान झालाय ना आज. अरे बाळनी अजून नाश्ता करायला सुरुवातही केली नाही मंदार. वाढून एवढा वेळ झाला अजून एकही घास खाल्ला नाहीस तू. कविता आई होतं असं आपण विचारात असल्यावर. शुभंकर, अरे एवढा कसला विचार करतोयस? लग्नाचा. आता लग्नाच्या विचारात त्याला बाकी सगळं विसरावं लागेल. बाळ हो का? तू खरंच लग्नाचा विचार करतोयस? नाही आई. मग अश्विनीचा? अरे अश्विनी करमरकरचा. कविता पुरी झाली थट्टा, त्याला खाऊ दे. खा खा. अश्विनीचा विचार करत खा, पण खा. कविता घ्या. 100 वर्ष आयुष्य आहे अश्विनीला. बघ तिचाच फोन असेल. अरे काय झालं? उचल ना फोन. हॅलो शुभू. शुभू, अरे मी आशूला कधीपासून फोन करतेय पण ती माझा फोनच उचलत नाहीये. खरं तर असं कधीच झालं नव्हतं रे. मला ना आशूची खूप काळजी वाटतेय. तू एक काम कर, तू तिच्या बुटीक जवळ जा. ती तिथेच असेल. तिला जाऊन भेट, तिच्याशी बोल. हा. आणि एक सांगू, तुझ्या मनात तिच्याबद्दल जे काही आहे ना ते सगळं सांगून टाक. ही वेळ हातातून घालवू नकोस, कळलं? बोलशील ना? नक्की बोल. हा. काय रे, कोणाचा फोन होता? कॉलेजमधून. मला जरा अर्जंट जावं लागतंय. अरे पण मी तर तुला सुट्टी घ्यायला सांगितली ना. हो आई, ऍक्च्युली आज मी कॉलेजमध्ये जाऊन सुट्टीचा अर्ज देतो. मला निघावं लागेल. येतो मी. अरे बाळ, नाश्ता तरी करून जा. उशीर होतोय मला. निघतो मी. हा असा का गेला काही? असेल महत्वाचं काम. आणि हे महत्वाचं काम आटोपून त्याला अश्विनीला भेटायला जायचंय, त्यामुळे जरा जास्तच गडबडीत असेल. कालही महत्वाचं काम होतं आणि आजही. कविता, या सगळ्या प्लेट्स आत घेऊन जा. उगीच बोलत बसू नकोस. लग्न घर आहे, खूप काम आहेत आपल्याला. होय. मी पण आलोच. अहो जरा गुरुजींना फोन लावून द्या. का? मला बोलायचंय त्यांच्याशी. जरा करा फोन. आता काय बोलायचंय? तुम्ही फोन करा ना. मी लावून देतो फोन. रिंग जाते. नमस्कार गुरुजी, शारदा नगरकर बोलते. तुम्हाला दुपारी यायला वेळ आहे का? हो जरा महत्वाचं बोलायचंय. बाळाच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. हा या, नक्की या. वाट बघते. शुभंकरच्या लग्नाची आपण फार घाई करतोय असं नाही वाटत तुला? आपण नाही, मी घाई करते असं म्हणायचंय ना तुम्हाला, हो ना? तसं नाही ग. बघ, तू जे काही करशील, जे काही निर्णय घेशील त्यात मी तुझ्या सोबत असेनच, पण जरा काळजी वाटते. काही गोष्टी वेळेतच करायला हव्यात. हो, पण त्या वेळ घेऊन केल्या तर बरं होईल. पण या नादात वेळ निघून गेली तर, म्हणून जरा घाई करावी लागते. अश्विनीला भेटायला तर आलोय, पण त्या बोलतील ना माझ्याशी? नाही, त्या नाही बोलल्या ना तरी मी बोलेन त्यांच्याशी.
ते ऐकतील मासा. अजून कशा नाही आल्या? कोण 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 आहे? कोण आहे? सरप्राईज. तू इथे तुला सरप्राईज द्यायला आले का? हा? हा म्हणजे तू इथे येणार आहेस हे मला सांगायचं ना आधी. सांगितलं असतं तर सरप्राईज कसं राहिलं असतं? हो पण सरप्राईज का? का तुला आवडलं नाहीये का? नाही 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 तसं बिलकुल नाही. शुभंकर, लाईफ मध्ये ना असं सरप्राईज दिलं ना की लाईफ तेच वाटत नाही, बोरिंग वाटत नाही. म्हणून तुझ्या आईने जेव्हा मला सांगितलं की तू कॉलेजला आलायस तेव्हा मी लगेच निघाले आणि मग तू बाहेरच भेटलास मला. आता मी तुझं झालं का कॉलेजचं काम? नाही किंवा चल कॉलेजला, तुझं काम उरकून घे. नाही 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 म्हणजे माझं काम झालंय. झालंय की नाही झालंय? झालंय. झालंय, गुड. मग आपण इथूनच फिरायला जाऊ शकतो आणि तिथूनच दुपारी तुझ्या घरी लंचला. तुझ्या आईने बोलवलंय मला. चल मग गाडीत बस ना, चल जाऊया. ज्यासाठी इथे आलो ते झालंच नाही. आता जर हिच्या बरोबर गेलो तर अश्विनीला कसं भेटणार? ही एकच संधी होती अश्विनीला भेटण्याची. अरे कसला विचार करतोयस? चल ना. हा एवढा वेळ झाला अजून अश्विनी आल्या नाहीत. म्हणजे आज अश्विनी आल्याच नसतील असं वाटतंय. बरं वाटतंय ना ग आता? रात्री परत साय लावूया, मग हळूहळू बरं होईल. हा रुपाली, कोणाचा आहे बघ ना. काय ग पम्मी, सारखा फोन का करतेस? तायडे दे ना, गप ग जरा, बघतेच आता हिला. आता इथं जे झालं ते बघायचं का तुझ्याशी फोनवर बोलत बसायचं? काय केलंय ग मी? हे बघ, मला आशूशी बोलायचंय म्हणून तिला फोन केलाय मी. तुला का त्रास झाला याचा? त्रास आशूला होतोय. माझ्या बहिणीला काही झालं असतं तर? म्हणजे? अगं चुलीचा भडका उडाला आशूवर. काय? काही काय बोलतीस ग? अगं झालं तेच बोलतेय ना. उडाला ना भडका, भाजलंय ना तिला. मग आशूला खूप भाजलंय का? कशी आहे ती? हाताला भाजलंय पण बरं आहे आता. हे सगळं कसं झालं? ती होती तिच्याच तंद्रीत. तू नको त्या गोष्टी भरवल्या असतील तिच्या डोक्यात, त्याचाच विचार करत होती ती. एक्सक्यूज मी तिच्या डोक्यात काही भरवलेलं नाहीये आणि हे सगळं माझ्यामुळे झालेलं नाहीये. पण आता तू सारखा फोन करतेस ना, त्याचा त्रास होतोय. तिला लागलंय ते बघायचं, घरात काम बाकी आहेत ते करू का तुझे फोन उचलत बसू मी? अगं मी सुद्धा तिची मोठी बहीण आहे, मलाही तिची काळजी आहे. ती माझा फोन उचलत नव्हती म्हणून तर तिला फोन करतेय ना. आता फोन का उचलला नाही ते कळलं ना. ठेव आता फोन. आशूला भाजले हे शुभूला सांगायला हवं. बाहेर छान हवा आहे ना. इथे विंडो बंद कर ना प्लीज आणि एसी पण चालू करा. अहो आताच तर तुम्ही म्हणालात की बाहेर. बाहेर छान हवंय. बाहेरची हवा मला अजिबातच सहन होत नाही. आणि ऊन पण अजिबात. एसी लागतोच मला, एसी लाव ना. म्युझिक. मम्मीजींचा फोन. आता कुठलाही फोन नाही. आता हा माझ्या बरोबरचा वेळ आहे ना, मग फोन नाही. मग हा फोन स्विच ऑफ. अहो पण नाही मी काही ऐकणार नाही.
काल तुम्हाला वेट करायला लावलंस ना, त्याची शिक्षा समज. त्यामुळे हा फोन आता तुला घरी गेल्यावरच मिळेल. जी का कॉल करत असतील? त्यांचा अश्विनी सोबत कॉन्टॅक्ट झाला असेल का? ह्याचा फोन स्विच ऑफ येतोय. त्या दोघांना कॉन्टॅक्ट तर झालाच पाहिजे. शुभंकरला कळलं पाहिजे की अश्विनीला भाजलंय. हो ना. अगं पण कॉन्टॅक्ट कसा करायचा? आशू फोन उचलत नव्हती आणि ह्याचा फोन आता स्विच ऑफ येतोय. आधी अश्विनीने शुभंकरचा विचार सोडला, आता शुभंकरनेही अश्विनीचा विचार सोडला की काय? नाही, असं काही नाहीये. पण कॉन्टॅक्ट होत नाहीये त्याचं काय? आपला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि त्या दोघांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होत नाहीये. हो ना. हे जर असंच होत राहिलं ना तर ती बाई शुभूचं लग्न त्या अश्विनी करमरकर बरोबर लावून मोकळी होईल. मग संपलं सगळं. नाही, मी असं होऊ देणार नाही. फोटोग्राफर हातात कला आहे तुमच्या. विकत आणलंय ते, मी नाही बनवलंय. चॉकलेट आहे ते. काय झालं? काही नाही, थँक्स. नुसतं थँक्स नाही, नेक्स्ट टाइम तू मला पार्टी द्यायचीस आणि ते सुद्धा मला आवडेल त्या ठिकाणी. हे बाय द वे, तुला खायला काय आवडतं? भाकरी चुरा. काय तुला अशा गोष्टी आवडतात खायला? हो, मला आवडतो भाकरी चुरा. आणि अश्विनीची आई खूप छान भाकरी चुरा बनवते. हो, म्हणजे आता तू मला त्यांच्या घरी घेऊन जाणार आहेस भाकरी चुरा खायला? चालेल, छान आयडिया आहे. नाही नाही, मला नाही चालणार ना. पण तू मला हॉटेलमध्येच पार्टी द्यायचीस. हेही चालेल. हेही चालेल नाही, हेच चालणार. बरं. हे बघ शुभंकर, आपल्याला जर का एकमेकांबरोबर छान राहायचं असेल ना तर तुला खूप बदलावं लागणार आहे. म्हणजे तुझं राहणं, तुझं खाणं, तुझे कपडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे मित्र मैत्रीण. एनिवे, निघूया ना आपण. तुझ्या घरी जायचं लंचला. बाई वाट पाहत असतील. हो. आता ही कशाला आली? आधीच चाललंय ते काय कमी आहे का? उगाच आशूच्या मनात काही भरवायला नको हिने. ऐक ना प्रमिले, तू इथं कशी काय? अगं असं काय करतेय? मी आशूला भेटायला आलीये. तिला भाजलंय ना. खरं तर मी इथे येणारच नव्हते तुम्हाला भेटायला, पण तुम्ही सगळे मला जवळचे वाटता म्हणून यावंसं वाटतं. आशू नाहीये घरात, बाहेर गेलीये ती. बाहेर कुठे गेली? आता ती घरात नाहीये, एवढं पुरेसं नाहीये का? हे बघ, तू मला सांगत नाहीयेस याचा अर्थ ती घरातच आहे. थांब, मी जाऊन बघते. प्रमिले, 1-2 दिवस जरा शांत बस. तिच्या डोक्यात जे चाललंय ना ते जाऊ दे, नको त्रास देऊ तिला. अगं पण हात जोडते मी. त्यात ती मोठी मुलगी संसार सोडून इथे येऊन बसली.
म्हटल्यावरती आशूची काळजी तिला असणारच ना, म्हणून हे सगळं बोलली ती. मग आता काय करायचं? या सगळ्यातून तिला एकच माणूस बाहेर काढू शकतो. कोण? तिचा हक्काचा माणूस, तिचा मित्र. आज शुभंकरने संपूर्ण वेळ मला दिला. अगदी त्याचा मोबाईलही स्विच ऑफ होता. शुभंकर, हा घे तुझा फोन. थँक्स. वा, म्हणजे बाळनी कालची चूक आज सुधारली तर. गुरुजींना का बोलवलंय? घोडा मैदान लांब नाही. म्हणजे अगं मुहूर्त काढतायत गुरुजी. एक्सक्यूज मी. हॅलो. हा पम्मीजी, मी गेलो होतो बुटीकमध्ये, पण आमची भेट नाही झाली. कशी होणार? आशू घरीच आहे, बुटीकला गेलीच नाहीये. तुलाच इथे येऊन भेटावं लागणार आहे तिला. आता लगेचच 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे, नंतर मुहूर्त नाहीत. आई, मी पेढे घेऊन आलेच. हा, हो हो बाळ, हाय. अभिनंदन. अरे आनंदाची बातमी आहे. काय बातमी? गुरुजींनी 2 दिवसानंतरचा मुहूर्त काढलाय लग्नाचा. एवढ्या लवकर? हो. अभिनंदन. तुझंही अभिनंदन. घरच्या घरीच रजिस्टर मॅरेज करायचंय. आशू, अगं मला माझ्या कानावरती विश्वासच बसत नाहीये. मी स्वतः फोन मधून ऐकलंय 2 दिवसात शुभूचं लग्न होतंय. हे नगरकर एवढं घोड्यावरती का बसलेत? कसली घाई झाली त्यांना तेच कळत नाहीये. होऊ दे एकदाचं लग्न त्या शुभंकरचं. अगं आत्या, असं काय करतेस? असं नको बोलू, असं नाही व्हायला पाहिजे. अगं पण ते ठरवणारी तू कोण आहेस? ते नगरकर बघतील ना काय करायचंय ते शुभंकरचं लग्न 2 दिवसात करतील, नाही तर 2 महिन्यांनी करतील. अगं शुभूचं लग्न होतंय हा प्रॉब्लेम नाहीये. शुभूचं लग्न त्या अश्विनी करमरकर बरोबर होतंय ना, हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग काय झालं? रुपाली, तुला कळत कसं नाहीये? अगं शुभूचं लग्न तिच्या बरोबर झालं तर आपल्या अश्विनीचं काय होईल? आपल्या आशूला शुभू आवडतो. प्रमिले, तुला किती वेळा सांगितलं तिच्या मनात काही बाई नको भरूस. आत्या, अगं मी नाही भरवते, जे खरं ना तेच सांगते. शुभूचं लग्न जर त्या अश्विनी करमरकर बरोबर झालं ना तर आपली अश्विनी कधीच खुश राहणार नाही. तिला कायम त्रास होईल. तुला हे हवंय का? तुला का कळत नाहीये? मला आपल्या आशूची खरंच खूप काळजी वाटते ग. कारण मला माहितीये ना, शुभूचं लग्न जर त्या अश्विनी बरोबर झालं ना तर आता शुभू खुश राहणार आहे, नाही खुश राहणार आहे. अगं त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, एकमेकांशिवाय ते नाही राहू शकत. असं फक्त तुला वाटतं, त्या दोघांना असं काहीही वाटत नाही. त्या एकमेकांना खूप काय वाटतं. हो, मग तो शुभंकर लग्नाला का तयार झालाय? कारण त्याच्या मम्मी समोर त्याचं काही चालत नाही म्हणून तो गप्प होता. पण मग ही का गप्प आहे? ही का काहीच बोलत नाहीये? तेच तर कळत नाहीये मला. आशू, अगं गप्प काय, तू बोल काहीतरी.
फक्त 2 दिवस राहिलेत. अशी शांत नको बसूस. तुझं शांत बसलीस ना तर काही होणार नाहीये. तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहे. तुझ्या मनात जे काय ना ते सांगून टाक. तू जर अशी शांत बसलीस ना तर ना शुभूचं आयुष्य सुखकर होणार आहे ना तुझं आयुष्य. शुभ बोल. अगं शुभू सारखा मुलगा तुला परत नाही मिळणार. का कळत नाहीये तुला?